भीम प्रतिष्ठानचे पुरस्काराबाबत आवाहन. सोलापूर येथील भीम प्रतिष्ठानच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता आणि कामगार अशा श्रेमांकित उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा पुरस्काराने सन्मान केला जातो. राज्य स्तरावर या पुरस्कारासाठी दरवर्षी प्रस्ताव मागवण्यात येतात. या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी इच्छुकांनी आपल्या प्रस्तावाची नाव नोंदणी, स्वतःच्या माने छायाचित्रासह आपली स्वाक्षरी असलेला प्रस्ताव येत्या 29 फेब्रुवारीपर्यंत पाठवावा. या संदर्भात अधिक माहितीसाठी 9890626636 अथवा 9422067263 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बाबा बाबरे व वीरेंद्र हिंगमिरे यांनी केले आहे. प्रतिष्ठानतर्फे आजपर्यंत 100हून अधिक मान्यवरांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना संगणक मदत, विचारवंतांची भाषणे, ग्रंथ वाटप, गरजूंना आरोग्य सेवा, संविधान प्रतीचे वाटप अशा अनेक उपक्रम करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार व कार्याचा प्रसार भीम प्रतिष्ठानतर्फे केला जातो. असा संक्षिप्त कार्याचा आढावा दलित मित्र बाबा बाबरे यांनी मांडला. यंदा पुरस्काराचे 24वे वर्ष आहे. या पत्रकार परिषदेत भीम प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे, संस्थापक बाबा बाबरे, प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब पाटील, अकबर शेख, ॲडव्होकेट विशाल म्हस्के, सिद्धांत बाबरे आदी उपस्थित होते. आजच्या पत्रकारासाठी उपस्थित पत्रकार जवळ 24 वर्षापासून सोलापूर शहर आणि महाराष्ट्रामध्ये भीम प्रतिष्ठानने विविध क्षेत्रामध्ये म्हणजे विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे सामाजिक चळवळीचे असतील, शैक्षणिक असतील, सांस्कृतिक असतील, तर ही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी भीम प्रतिष्ठानने एक सामाजिक अभिसरण व्हावं म्हणून पुरस्काराची एक उपक्रम सुरू केला. त्याला यावर्षी 24 वर्षे पूर्ण होत आहेत आणि पुढच्या वर्षी 25वे म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्याच्या या पूर्वसंध्या वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थोडी याची व्यापकता वाढवून हे भीम पुरस्कार 7 विभागामध्ये म्हणजे सामाजिक, शैक्षणिक, इतर आरोग्यविषयक, विशेष पुरस्कार असे सगळे 7 पुरस्कार या ठिकाणी देण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे आणि यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत ही पुरस्काराची योजना जावी यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि अधिकाधिक पात्र व्यक्तींपर्यंत आणि अधिक आम्ही शोध पण घेतो आहोत की बाबा व्यक्ती काही चांगल्या व्यक्ती यापर्यंत पोहोचत नाहीत, परंतु त्यांचा शोध घेऊनही आपण त्यांना हे पुरस्कारित करून नव्या पिढीसमोर बाबासाहेबांचे विचार, गौतम बुद्धाचे विचार लोकांसमोर जावे यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे. वास्तविक या उपक्रमापाठीमागं जसा पुरस्काराचा एक भाग आहे, चांगल्या व्यक्तींचा आदर्श लोकांसमोर ठेवणं हा एक जसा भाग आहे, तसाच एक वैचारिक चळवळ ही लोकांपर्यंत, प्रबोधनाची चळवळ ही लोकांमध्ये जावी, तरुणांमध्ये जावी यासाठी सुद्धा हा पुरस्काराचा उपक्रम गेल्या 24 वर्षापासून सुरू केलेला आहे. महाराष्ट्रातले देशातले अनेक मान्यवर या पुरस्काराच्या माध्यमातून या मंचावरती येऊन त्यांचे विचार ऐकवण्याचा आणि बाबासाहेबांची संविधानिक विचारधारा, समतेची विचारधारा, बंधुभावाची विचारधारा, एकतेची विचारधारा ही लोकांसमोर जावी, ज्याची आज फार मोठी गरज आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही चळवळ आहे. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.